उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। विविध मुद्द्यांवरती यावेळेस विरोधक सरकारला घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मराठा आरक्षण असेल, ड्रग्ज प्रकरण तसेच डॉक्टरांचा संप या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या सोमवारपासूनच आता राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होतोय। विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार 26 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील। तर भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं नुकतंच निधन झालं, त्यामुळे पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव देखील मांडून कामकाज संपणार आहे। तर 27 फेब्रुवारीला सकाळी पूर्ववर्तन मागण्यांवरती यावेळेस चर्चा होईल, तर या मंजूर केल्या जातील आणि दुपारी 2 वाजता 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाईल। तर अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावरती चर्चा केली जाईल आणि त्यानंतर तो मंजूर देखील केला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।